गुड मॉर्निंग. वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आत्ताच मी वर्कआउटहून आले आहे. आता मी मामीला फोन केला. आज मला खूप काम आहे. उन्हाळी काम, लोणचं वगैरे घालायचं आहे. उन्हाळे बरेचसे कामची तयारी करायची आहे. आणखीन मला लोणचे घालण्यासाठी किराणाही भरायचा आहे. मी आत्ता मामीला फोन केला आणि लोणच्याची रेसिपी, धुळ्याकडली लोणच्याची रेसिपी ही केलेली आहे. मी मागून घेतली आहे आणि लिहून घेतली आहे. मी दरवर्षी लिहून घेते पण मी विसरून जाते की कुठल्या वहीत मी लिहिली आहे. त्यामुळे ह्यावेळेस आता तुम्हाला हे व्हिडिओ दाखवते, कारण आम्ही लहानपणीपासून त्यांचं सुट्ट्यांना आले का ते लोणचे आणायची मामी. त्यावेळेस ते सुट्ट्यांना आले का त्यांचं लोणचं आम्हाला खूप आवडायचं आणि खूप टेस्टी, इतकं टेस्टी लागतं ना ते लोणचं केल्यानंतर. खायलाही खूप लवकर संपते ती लोणचं. इतकं छान लोणचं आहे ना, आणि ते सर्वांना आवडतं आपलं लोणचं. आम्हाला आता मी जसं ते लोणचं खाल्ले ना लहानपणीपासून, ते माझं लोणचं मला आवडत नाही आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या इकडल्या भागातलं. तसं ते लोणचं मी आता करणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. जरूर बघा आणि करून बघा. चला, आता लोणच्याची रेसिपी लिहून घेतली आहे फोन करून मामीकून. आता मी किराणा वगैरे भरते, घरातला आवरून मी किराणा भरते आणि लोणच्याची रेसिपी दाखवते. ओके. इथे गाईचे पावलं, स्वस्तिक आणि रांगोळीत फूल काढून मी पूजा कंप्लीट करते आहे. आज गणेश चतुर्थी आहे आणि धूप ओवाळून नमस्कार करून घेते. आपल्याला आता लोणच्याकडे वळायचं आहे. हा मसाला आता आपण एक एक करून ह्यात टाकत आहोत. पहिल्यांदा आपल्याला बडीशोप घ्यायची आहे, कारण ह्याला जास्त आपल्याला गरम करायचं नाही. जे आपल्याला लसूण वरती टाकायचं आहे, असं टप्प्याटप्प्याने एक 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 पसरून घेत आहोत. व्यवस्थित एकसारखं सगळं पसरून घ्यायचं आहे. परत आपण हे मेथ्या पसरून घेत आहोत. त्यात परत मिरे मिसळलेले आहेत ते पसरून घेत आहोत. मिरे हे सगळं व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे. हे दालचिनी पावडर एकसारखी पसरून घ्यायची आहे. हे सगळं एकत्र सकाळपर्यंत हे मसाला असाच ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये हळूहळू तेल ओतायचं आहे. खूप हळूहळू टाकायचं आहे तेल. आता आपण परत विलायची नाही आपल्याला विलायची परत टाकायची आहे. आधी हळद टाकून घेऊया, कारण ही सगळे तिखट मसाले आधी आपण टाकून घेतलं आहोत. हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग आणि हळद टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला ते तिखट मसाल्यामध्ये हे लगेच विलायची आपल्याला मिसळायची नाही. आणि हे विलायची एकदम छान सुगंधी विलायची. आता हे आपल्याला तिखट मिसळायचं आहे. हे तिखट भरपूर प्रमाणात तिखट घेतलं आहे. चवीपुरतं मीठ. हे सगळं एकसारखं असं पसरवायचं आहे. हे सकाळपर्यंत इतकं छान मुरतं ना, सकाळपर्यंत चांगलं मुरेपर्यंत व्यवस्थित मुरवायचं आहे सकाळपर्यंत हे. आणि ही डाळ ही मी थोडी टाकून घेणार आहे आता, आणि मसाले सगळे त्याचा सुगंध तेल टाकल्यानंतर जाणार नाही, त्यामुळे हे सगळ्यात वरती टाकणार आहे. आणि त्याच्यावरती मी लसूण टाकणार आहे आणि झाकून कोमट तेल ओतायचं आहे. कारण हे मसाले मी खाली का लपवलेत, कारण आपल्याला तेलात ते मसाले जास्त करपू द्यायचे नाहीत.
त्यामुळे आपण हे थोडं लोणच्याचं आता लवकर उरकून मला मैत्रिणीच्या हे घरी सगळंच जायचं टाकायचं आहे आहे. पावभाजी पार्टीसाठी. लसूण आहे, हे ओबडधोबड मी सगळं काढून घेणार आहे. तिने आता मुलांसाठी बोलवलं आहे, त्यांच्या मुलांनाही पावभाजी खायची होती, आता माझ्याही ह्याच्यावर मुलांना आपण खायची, त्यामुळं जायचं आहे. साखर टाकून घेत आहोत. साखर आपल्याला थोडीच टाकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला हे ओबडधोबड कट केलेला लसूण, मस्त लसणाचा ठसका लागला मला. ह्याच्यावर आपल्याला तेल वतायचं आहे, त्यामुळे लसूण व्यवस्थित पसरवून घेते. ते थोडंसं हे झालं पाहिजे, आपलं तळलं पाहिजे. हे आता आपल्याला तेल घ्यायचं आहे. कडने असं हळूहळू सोडायचं आहे. हे 1 किलो शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे, चांगलं उकळून टाकलं आहे, त्याला उकळून घेतलं आहे. तर हे रात्रभर असं ठेवायचं आहे. ह्या मोठ्या ताटाने झाकून घेणार आहे. असं गळून घ्यायचं, म्हणजे खालचं थोडं काय आलेलं धूळ कचरा काय असं तर निघून जातं खाली. आणि हे पाहिलं का, खाली असं बारीक कण गळून जातात. हे असं हलवून घ्यायचं आहे. बघितला का, आपण बाहेरचा विकतचा मसाला न टाकताही किती छान मसाला आणि किती भरपूर मसाला झाला आहे. आणि हे आयुर्वेदिक, म्हणजे त्याने पित्त होत नाहीये, पूर्ण आयुर्वेदिक. तुम्ही यूट्यूब जरी चाळला ना तरी मी हे असं लोणचं दिसणार नाही तुम्हाला, कारण मी मामीला दरवर्षी कुठे फोन करावा म्हणून मी यूट्यूबला खूप पाहिलं, हे लोणचं मिळेल का आपल्याला कुठे रेसिपी. मी काय विसरतं, काय थोडंफार विसरतं, त्यामुळे तर मला नाही भेटलं. परत मी मामीलाच डिस्टर्ब केलं दिवसभर, 2-3 वेळेस फोन करून हे रेसिपी मागवून घेतली. ते बाहेर असतानाही मध्ये मध्ये ते सांगत होत्या. परत माझं काय विसरलं का परत मी फोन करायची, पुढची स्टेप विचारायची आणि तुम्हाला व्हिडिओ करून दाखवायचे. फायनली आपला मसाला लोणचं तयार झाला आहे. त्या मैत्रिणीच्या घरी आल्यानंतर पावभाजी खायला बसले मुलं. त्यांच्या आवडीची टेस्टी भाजी बनवली आहे, त्यांना खूप आवडते. बच्चे पार्टी होती ह्यांची मुलांची, त्यामुळे छान डेकोरेशन झालं होतं. पाहिलं का, हे छोटे बच्चे पार्टी कसं बसलेत. खूप छान डेकोरेशन झालं आहे आणि मुलांच्या आवडीचे फ्रूट्स, काकडी वगैरे वापरली आहे. आणि भाजी ही फेंट, म्हणजे थोडीशी तिखट नाही, थोडीशी सपक, छान त्यांच्या आवडीची झाली आहे. बारक्यांचा टास्क काहीतरी. आता आम्ही पण काहीतरी उरकून घेतोय, लवकर जायचं आहे, पण खेळून घेतात मुलं आता. तर त्यांचं खेळून झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे. जेवण झाल्यानंतर खेळलेत, फुगड्या वगैरे खेळलेत आणि थोडंसं आगाऊपणा, समोरने आगाऊपणा केला, थोडासा आगाऊपणा करत खेळतायत. आणि खूप छान घरातल्या घरातच खेळले, कारण बाहेर पाठवत नाहीत म्हणजे असं जास्त. मस्त खेळले घरातल्या घरातच, कारण बाहेर खूप ऊन असतं ना, तर 4-5 वाजले तरी ऊन होतंच, त्यामुळे घरातल्या घरात खेळत होते. खूप छान खेळत होते मुली तरी.
आता चहा घेतलो आणि बाय बाय निघालो.